श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महादेव, देवांचे देव भगवान शिव यांची अनेक रूपे आहेत. अनेक नावांनी त्यांची ओळखही आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे कालभैरव. कालभैरव जयंती यंदा शनिवार 23 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे. याला कालाष्टमी असंही म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कालभैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते. त्यामुळेच त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि कष्ट नष्ट होतात. मृत्यूची भीती देखील संपते. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंतीचे आयोजन केले जाते. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी कालभैरवांचा अवतार झाला होता. असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते. उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर रोजी कालाष्टमी अर्थात कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. भैरव अष्टमी निमित्त ब्रह्मयोग, इंद्रयोग, रवियोग तयार होत आहे. या योगांमध्ये भगवान शंकरांचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवांचे पूजन केल्याने सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळून सुख समृद्धी प्राप्त होते आणि शत्रूवर विजय प्राप्त होतो. आज या व्हिडिओमध्ये कालभैरव जयंती घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये कशी साजरी करावी, कोणता नैवेद्य दाखवावा, सेवा कोणती करावी, मंदिरात तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला ही एक वस्तू आवर्जून सोबत न्यायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कालभैरव हे क्रोध, शक्ती आणि न्यायाची देवता मानले जातात. ते चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या हातून कधी ना कधी कळत नकळतपणे अशा काही चुका झालेल्या असतात किंवा गुन्हे किंवा पाप झालेली असतात, ज्याची आपल्याला जाणीवही नसते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आणि अनेक अडचणी, समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हे सगळं माझ्याच बाबतीत का घडते. तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे आपल्या हातून झालेल्या चुका किंवा पाप असतात आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. या सगळ्या चुकांमुळे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींना, समस्यांना सामोरं जावं लागतं. जसं की घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात, भांडण, कलह होतात. घरामध्ये भरपूर नकारात्मकता असते. घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पीत नाहीत. मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, उद्धटपणे बोलतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी असतात, कर्जबाजारीपणा वाढतो, आजारपण वाढतात. हे वारंवार सांगण्याची यासाठी गरज पडते की ह्या ज्या काही समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये असतात, त्याला कारणीभूत आपल्या हातून झालेल्या चुका असतात. सांगितल्याप्रमाणे कालभैरव जे आहेत ते न्यायाची देवता आहेत. ते चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाहीत, त्याचे आपल्याला भोग भोगावे लागतात. पण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला अशी संधी मिळते जी वर्षातून एकदाच चालून येते. या दिवशी आपण कालभैरव मंदिरामध्ये किंवा घरीच्या घरी कालभैरवांची सेवा उपासना करून आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांसाठी क्षमा याचना करू शकतो. कारण कालभैरव जयंती असेल किंवा इतर कोणतीही शुभतिथी असेल, त्या त्या तिथींवरती ते ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. त्यावेळेस तुम्ही ज्याही सेवा उपासना करता त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यामध्ये वाईट कर्म करत राहाल आणि त्याची कालभैरव जयंतीच्या दिवशी क्षमा याचना कराल. असं आपल्याला करायचं नाही. ज्या वेळेसपासून आपण या सेवेला सुरुवात केली तेव्हापासून आपण ठरवायचं की आपण फक्त चांगलीच कर्म करणार. चांगल्या कर्मामध्ये आपल्या हातून कोणाला मदत करणं होत नसेल तर किमान कोणाचं वाईट व्हावं किंवा वाईट चिंतायचं नाही, एवढं तर आपण करू शकतो. आणि बऱ्याचदा सक्षम असूनही जर एखादी व्यक्ती गरजू लोकांची किंवा आपल्या जवळच्या लोकांची मदत करत नसेल तर त्याही चुकीची किंवा गुन्ह्याची शिक्षा ही त्याला कालभैरव हे देतातच. त्यामुळे इथून पुढे आपल्याला या चुका टाळायच्या आहेत आणि कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे, जेणेकरून आपल्याला असलेले दोष, आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल. तर त्यासाठी उद्या आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची, आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं.
कारण कोणतीही सेवा, उपासना आपण करत असतो, त्यावेळेस आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, की आपल्या घराचा उंबरठा जो असतो, तिथे हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक, वाईट शक्ती प्रवेश करत नाही. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपण कालभैरवांचा फोटो, मूर्ती ठेवत नाही. ते ठेवणं शुभ मानलं जात नाही. पण आपल्या देवघरामध्ये कालभैरवांच्या स्वरूपामध्ये महादेवांची पिंडही असते. तर त्या महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही जलाभिषेक करू शकता किंवा पाण्याने, दुधाने, परत पाण्याने असा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. महादेवांना भस्म अर्पण करायचं. सोबतच आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत. धूप-दीप ओवाळून महादेवांची आरती करायची आहे. आता कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता. म्हणून आपल्याला ज्याही सेवा, उपासना घरामध्ये किंवा मंदिरामध्ये करायच्या आहेत, त्या संध्याकाळी 4 नंतर करायच्यात. उद्याच्या दिवशी कालभैरव जयंती असल्याने कालभैरव मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तरी देखील तुम्हाला तिथे जाणं शक्य असेल तर तुम्ही नक्की जा. कारण घरापेक्षा मंदिरांमध्ये कितीतरी जास्त पटीने पावित्र्य असतं. तिथे ही दैवी शक्ती जास्त सक्रिय झालेली असते. त्यामुळे तुम्हाला त्या सेवेचा, उपासनेचा लाभ होणारच आहे. घरी तुम्हाला जी सांगितलेली सेवा आहे ती करायचीच आहे. बघा आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये एक तरी कालभैरवांचं मंदिर हे असतं. तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुमच्या घराच्या आसपास असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. आता या दिवशी एक नैवेद्य अर्पण केला जातो. तो तुम्हाला घरून बनवून न्यायचा आहे. आता घरी देखील तुम्ही महादेवांना हा नैवेद्य अर्पण करू शकता. पण जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर तुम्हाला तो सोबत न्यायचा आहे. शिवाय आपल्याला एक महत्त्वाची वस्तू देखील महादेवांना अर्पण करायची आहे. आता कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात जात असताना आपल्याला बाजरीच्या भाकरी आणि भरीत तयार करायचे. बऱ्याच ठिकाणी वांग्याची भाजी तयार केली जाते. आता उद्या ही कालभैरव जयंती शनिवारी आलेली आहे. तुमच्याकडे जर शनिवारच्या दिवशी भरीत किंवा वांग्याची भाजी बनवली जात नसेल, तरी देखील तुम्हाला ती बनवायची आहे. बऱ्याचशा घरांमध्ये शनिवारच्या दिवशी भरीत हे बनवलं जात नाही. म्हणून तुम्ही भरीत जरी बनवलं तर त्यामध्ये थोडीशी मेथी कट करून घालू शकता किंवा कांद्याची पात घालू शकता. जेणेकरून तुम्हाला शनिवारचे जेही दोष लागत असतात ते लागत नाहीत. आता बाजरीची भाकरी घ्यायची आहे. त्यावरती तुम्हाला ही भाजी म्हणजे वांग्याची भाजी किंवा भरीत ठेवायचं आहे. सोबतच एक कांद्याची फोड ठेवायची आणि एक लिंबू. एवढं साधा नैवेद्य आपल्याला सोबत घ्यायचा आहे. शिवाय आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्यावरती खडीसाखर. कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिराच्या बाहेर देखील नारळ आणि खडीसाखर विक्रीला असतात. तिथे जाऊन देखील तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर देखील ह्या वस्तू विक्रीला असतात. सोबत आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे. मातीची पंती घ्या, त्यामध्ये मोहरीचं तेल घाला. 2 वातींची 1 वात करून घालायची आहे आणि आपल्याला या दिव्यासोबतच काळे उडीद घ्यायचे आहेत. उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीद घ्यायचे. 10 ते 12 असे अख्खे काळे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला जिलेबी देखील घ्यायची आहे. या सर्व वस्तू नेण्याचं कारण म्हणजे जिलेबी जी आहे ती कालभैरवांना अतिशय प्रिय आहे. या सर्व वस्तू घेऊन गेल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात आधी आपल्या हातात असलेलं नारळ त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे. ते हातामध्ये घेऊन तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. ज्याही तुमच्या घरामध्ये समस्या आहेत त्या बोलून दाखवायच्या आणि या समस्यातून बाहेर पडण्यासाठी कालभैरवांकडे विनंती करायची. सोबतच आपल्याला तिथे बसून सेवा देखील करायची. तर हे नारळ आणि खडीसाखर तिथे असलेल्या पुजाऱ्यांच्या हातात तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो नैवेद्य सोबत नेलेला आहे तो देखील तिथे अर्पण करायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा किंवा हे तेल तिथेच सुरू असलेल्या दिव्यांमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. पण हा दिवा तुम्ही एका साईडला प्रज्वलित करा. दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा एखादं पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचंय. ही सेवा ज्या घरामध्ये होते तिथे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती टिकून राहत नाही, एवढी ही प्रभावी सेवा आहे. सांगितल्याप्रमाणे कालभैरव जयंतीच्या दिवशी त्या दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. म्हणून तिथे बसूनच तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे. कालभैरवाष्टक कालभैरवांची उच्च कोटीची त्यांना प्रिय असलेली सेवा आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे सर्पदंश होत नाही. कोणतीही शत्रुपीडा, शत्रुबाधा असेल तर ती दूर होते. घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती निघून जाते. तुमच्या हातून घडलेल्या कळत-नकळत चुकांमधून किंवा पापांमधून तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणून तुम्हाला तिथे बसून 11 वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे. तर कालभैरवाष्टकचं जे स्तोत्र आहे, नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला पठण करता येत नसेल, संस्कृतमध्ये असतं म्हणून तुम्ही ते YouTubeवरती लावून श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल.
पण तुम्हाला 11 वेळाच पठण किंवा श्रवण करायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नाही. मग तुम्हाला ही सेवा कशी करायची? तर घरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही जिथे महादेवांची सेवा उपासना देवघरामध्ये केलेली आहे, तिथेच तुम्हाला नारळ आणि खडीसाखर महादेवांसमोर अर्पण करायचं आहे. शिवाय आपण जो घरामध्ये बाजरीच्या भाकरीचा, त्याचबरोबर भरीत जे नैवेद्यासाठी बनवलेलं आहे, जिलेबी, हे सगळं अर्पण करायचं. त्यावरती कांद्याची फोड आणि लिंबाची फोड देखील ठेवायची आहे. आणि हा नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये तुम्ही काळे उडीद टाकू शकता आणि ही जी जिलेबी सोबत नेलेली आहे ती देखील तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरी तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. घरामध्ये ज्यावेळेस ही सेवा होते, त्यावेळेस तिचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव तुमच्या घरामध्ये राहतो. सर्व वास्तू दोष, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण एकदा सेवा केली आणि संपलं असं नाही चालणार. आता आजपर्यंत तुम्ही जर कालभैरव अष्टक स्तोत्राची सेवा घरामध्ये करत नसाल, तर कालभैरव जयंतीपासून तुम्ही ठरवा, की संध्याकाळच्या वेळेस रोज मी दिवे लागणीला कालभैरव अष्टकचं पठण करेल किंवा श्रवण करेल. श्रवण केलं तरी देखील तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या सेवेचा लाभ होतो. एवढी ही प्रभावी आणि पॉवरफुल अशी सेवा आहे. आता घरी तुम्ही जे नारळ किंवा खडीसाखर अर्पण केलेली आहे, त्याचं काय करायचं? तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही फोडून खायचं आहे. खडीसाखर तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी खाऊन घेऊ शकता. तो नैवेद्य अर्पण केलेला तो देखील तुम्ही घरच्यांनी खाऊन घ्यायचा आहे. पण मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी अर्पण करतो, त्या तिथेच आपल्याला सोडून द्यायच्या आहेत, त्या आणायच्या नाहीत. जो दिवा आपण सोबत नेलेला होता, तो देखील आपल्याला तिथेच दान करायचा आहे. म्हणजे ते दीपदान आपल्याला मंदिरामध्ये करायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंती जी आहे ती साजरी करायची आहे. या सेवेचा खूप जणांना अनुभव आलेला आहे. अगदी माझ्या बाबतीत सांगायचं तर कालभैरव अष्टक स्तोत्राचा मला एवढा सुंदर अनुभव आलाय. कधी एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.